वेलकम टू म्युच्युअल फंड सेक्शन. तुमच्या एंजलच्या होम सेक्शनमध्ये तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड ओपन कराल, तेव्हा तुम्हाला इथं म्युच्युअल फंडचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये सर्वात पहिला डिस्कवर ऑप्शन आहे, सेकंड वन इज पोर्टफोलिओ, थर्ड वन इज ऑल अबाउट युअर एस-आय-पीज आणि फोर्थ ऑप्शन हा तुमच्या एस-आय-पीजच्या ऑर्डर्सचा आहे. सो पहिला डिस्कवर ऑप्शन जर तुम्ही बघितला, तर ते तुम्हाला सर्व प्रकारचे फंड्स स्टडी करता येतील. सगळ्या प्रकारचे फंड्स तुम्हाला इथे व्हिजिबल आहेत. तुम्ही जर बघायला गेला तर लार्ज कॅप फंड्स, फ्लेक्सी कॅप फंड्स, स्मॉल कॅप फंड्स असतील, इंडेक्स फंड्स असतील. तुम्ही सर्व प्रकारचे फंड्स इथे बघू शकता. जे कोणते फंड्स तुम्हाला पाहिजे आहेत, त्या फंड्सना इथे तुम्ही सर्च करू शकता. सिमिलरली तुम्ही तुमचा स्वतःचा एक गोल क्रिएट करू शकता. तुमच्या रिटायरमेंटसाठी असेल किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल आणि अकॉर्डिंगली तुम्हाला इथे म्युच्युअल फंड सजेस्ट केले जातील, लक्षात ठेवा. सिमिलरली जे अपकमिंग नवीन एन-एफ-ओज आहेत, जे नवीन आय-पी-ओ मार्केटमध्ये येत आहेत, ते सर्व नवीन एन-एफ-ओज ते सुद्धा तुम्हाला इथेच व्हिजिबल असतात, लक्षात ठेवा. मीन्स नवीन कोणते फंड्स मार्केटमध्ये अनाउन्स होत आहेत, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासोबत नेक्स्ट सेक्शन आहे, तो म्हणजे पोर्टफोलिओचा. पोर्टफोलिओ ओपन केल्यावरती तुमचे टोटल इन्व्हेस्टमेंट्स म्युच्युअल फंडमध्ये किती आहेत, कशाप्रकारे त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळालेले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला म्युच्युअल फंड्सच्या तुमच्या पोर्टफोलिओ सेक्शनमध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट सेक्शन आहे तुमचा एस-आय-पीजचा. एस-आय-पीजमध्ये आता ऑनगोईंग एस-आय-पीज कोणत्या आहेत, त्या सर्व तुम्हाला व्हिजिबल आहेत आणि ऑर्डर्स सेक्शनमध्ये तुमच्या एस-आय-पीजच्या ऑर्डर कशाप्रकारे प्रोसीड होत आहेत, त्या फेल झालेल्या आहेत का सक्सेसफुल झालेल्या आहेत, तेही सर्व तुम्हाला इथे बघायला मिळेल, लक्षात ठेवा. सो एखाद्या नवीन फंडमध्ये जर तुम्ही एस-आय-पी सेटअप करत असाल, यू जस्ट नीड टू क्लिक ऑन दॅट फंड. त्यातला कोणता एक फंड तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये जेवढी एस-आय-पी अमाऊंट तुम्हाला सेटअप करायची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक डेट सिलेक्ट करा आणि तिथे तुम्ही एस-आय-पी सेटअप करू शकता. आता लक्षात ठेवा, एस-आय-पी सेटअप करताना तुम्ही तुमचं कोणताही यू-पी-आय-डी थ्रू डायरेक्टली तुम्हाला इथे पेमेंट करता येईल किंवा तुम्हाला तुमचं ऑटोपे सुद्धा सेटअप करता येतो. तुम्ही जर एस-आय-पी सेक्शनमध्ये गेला, तर तुम्हाला इथे मॅनेज ऑटोपे सेक्शन बघायला मिळेल. ऑटोपे म्हणजे काय? तर तुमच्या बँकमधून ऑटोमॅटिकली ठरलेल्या तारखेला त्या रुपयांचे एस-आय-पीचे पैसे डिडक्ट होतील आणि त्याच्या अगेन्स्ट तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होऊन जातील, लक्षात ठेवा. सो इथं मॅनेज ऑटोपेवरती जर तुम्ही क्लिक केलं, तर जेवढे बँक अकाउंट्स तुमचे लिंक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑटोपे सेटअप करता येतो. प्रोसीड करून तुम्हाला फक्त एक तुमचा पिन एंटर करायचा असतो, तुमचा ऑटोपे सेटअप होईल आणि जेव्हा तुम्हाला कधी ऑटोपे कॅन्सल करायचं आहे, इथूनच तुम्हाला ऑटोपे तो इझिली कॅन्सलसुद्धा करता येतो. एखादी एस-आय-पी जर थांबवायची असेल, तर ते कोणतीही एस-आय-पी तुम्हाला थांबवायची असेल, ती एस-आय-पी तुम्ही ओपन करा. त्याची अमाउंटही चेंज करता येतील. तिला कॅन्सल करायची असेल, तर तुम्ही एस-आय-पी कॅन्सलसुद्धा करू शकता, लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ हा सर्व ऑनगोईंग एस-आय-पीज तुम्हाला या म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये व्हिजिबल आहेत आणि एस-आय-पीजच्या कंप्लीट झालेल्या ऑर्डर्स तुम्हाला ऑर्डर्स सेक्शनमध्ये व्हिजिबल आहेत. तुमच्या सर्व कंप्लीट झालेल्या ऑर्डर्सही तुम्हाला बघायला मिळतील. जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती सगळी पोर्टफोलिओ सेक्शनमध्ये बघायला मिळेल, लक्षात ठेवा. थँक यू.